शरद पवार गटाचे विकास लवांडे आणि संग्राम बापू भंडारे यांचा जो काही वाद सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो फार जोरात सुरू आहे आणि तो वाद महाराष्ट्र सवीनं चाकतो. म्हणजे विकास लवांडे यांनी असे आरोप केले की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचारवंतांनी घुसखोरी केलेली आहे आणि वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ वापरून ते सनातन धर्माचा विचार सांगत आहे. आणि अशा विचारवंतांची कीर्तनकारांची त्यांनी एक यादीच प्रसिद्ध केली, 20 कीर्तनकारांची. खरं हा विचाराची लढाई होती, विचाराचा मुद्दा होता, पण काही गोष्टी सांगून कळत नाहीत म्हणून आम्ही मुद्द्यावर गेलो आणि संग्राम भंडारे विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली. विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाली ह्या घटनेचा अनेक ठिकाणून निषेधही करण्यात आले. त्यांनाही समर्थन वाढत गेलं. संग्राम बापू भंडारे यांनी शाईफेक करून विकास लवांडे यांचं काळं तोंड केलं, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं. त्यांचे कौतुक करणारे मंत्री, आमदार, सरकारचे खास प्रतिनिधी पुढे आले, अनेक संघटनाही पुढे आले. आता हा वाद जे आहे तो विचाराचा वाद आहे. विचाराचा मुद्द्याचा वाद मुद्द्यावर गेला आणि ह्या वादाला अधिक तोंड फुटत गेलं. विकास लवांडे यांनी आमच्या धार्मिक भावना दुखवल्या, आमच्या गुरुवर टीका केली म्हणून त्यांच्यावर काही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवण्यात आलेले होते. संग्राम बापू भंडारे यांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला, पिस्तुलाचा धाक दाखवला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि शाही न फेकता माझ्यावर कुठल्या तरी प्रकारचं केमिकल युक्त ऑइल टाकण्यात आलं म्हणून त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला. म्हणजे विचाराची लढाई आता पोलीस स्टेशनच्या दारामध्ये गेली. आता विकास लवांडे यांना अटक करावं म्हणून अहिल्यानगर येथील एका वारकरी संस्थेतील काही वारकरी, काही महाराज लोक यांनी SP कार्यालयावर मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये वारकरी संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेली छोटी छोटी मुलं त्या मोर्चासाठी वापरले. त्याचे क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. आता भांडण वारकरी संप्रदायाचं आहे, भांडण संग्राम बापू भंडारे आणि विकास लवांडे यांचं मध्ये आहे. भांडण वैचारिक आहे, ते मुद्द्यावर गेलं. आता पोलीस स्टेशनच्या ठाण्यावर गेल्यानंतर मोर्चा काढून यांना अटक करा म्हणून लहान मुलांचा वापर करण्याचा प्रयत्न काही महाराज लोकांनी केला. वास्तविक पाहता ती जी काही मुलं आहेत ती मुलं हे विद्यार्थी आहेत, ते नागरिक नाही. पण त्यांना वेठीस धरून त्यांच्या माध्यमातून मोर्चा काढण्याचं नियोजन ह्या काही महाराज लोकांनी केलं. चला
जी आपल्या लढ्याची बंधू त्यांनी त्या चिमुकल्यांच्या खांद्यावर मांडली. संग्राम बापू भंडारे बरोबर आहेत का विकास लावंडे बरोबर आहेत, हे तर वाद सुरूच आहे. ह्या वादातनं वारकरी संप्रदायाची प्रचंड हानी होणार आहे हे निश्चित आहे. जेव्हा असे वाद विकोपाला जातात तेव्हा लहान मुलांचाही त्याच्यामध्ये वापर होऊ शकतो, अनेक काही गोष्टीचा त्याच्यामध्ये वापर होऊ शकतो आणि हा संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. मोर्चा असेल, आंदोलन असतील, अशा वेळी लहान मुलांचा, बालकांचा, विद्यार्थ्यांचा वापर करणं चुकीचं आहे. तो कायद्यानं गुन्हा आहे. परंतु सोशल मीडियावर ती क्लिप व्हायरल झाल्यानंतरही त्या वारकरी संस्थेच्या प्रमुखाला, त्या शिक्षकांना कोणीही प्रश्न विचारले नाही की तुम्ही ह्या लहान मुलांचा तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या म्हणण्यासाठी का उपयोग केला. कारण त्यांची अजून मतं बनलेली नाही, त्यांना अजून मताचे अधिकारही नाही. पण त्यांच्यावर तुम्ही अशा प्रकारचे वाद का लादले, हा प्रश्न कोणीही केला नाही. तिथे उपस्थित असलेल्या जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यांना प्रश्न केला नाही. यामुळं जो तो आपापल्या पद्धतीनं सोयीच्या भूमिका घेतो आहे, आपापल्या पद्धतीनं सोयीचं बोल बोलतो आहे आणि हवं तिथं गप्प बसतो आहे. यानं संघर्ष वाढत जाणार आहे. तर ह्या मोर्चासाठी, आंदोलनासाठी लहान मुलांचा वापर करणं खरंच योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.